असल्या गोष्टी मी नाही सहन करू शकत. मग मी खाली उतरून जे काही उत्तर दिलंय मी नाही सांगू शकत नॅशनल टेलिव्हिजन. पण तुम्ही समजूनच घ्या, तो ड्रायव्हर एका साईडला राहिला ज्याच्यावर तो बोलत होता. मीच इतकी नडले होते ना. मी म्हटलं नथिंग डुईंग. मिसेस मुख्यमंत्री पण केली होती, तर त्यावेळेलाही आपण तो विचार केला की आपण पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर काहीतरी करूया. तसं यावेळेला मला असं वाटलं की आपण फॅक्टरीजच्या बॅकग्राऊंडवर किंवा कामगारांसाठी काहीतरी करूयात. आजही स्टॅटिस्टिक्स जर बघायला गेलो आपण तर 9% महिला कामगार आहेत फक्त आणि 91% पुरुष कामगार आहेत आजही. तर मला असं वाटतं ही टक्केवारी महाराष्ट्रात तरी निदान आपण जर का बदलू शकलो या शो मुळे, तरी पण मला असं वाटेल की चला आपल्या शो केल्याचं काहीतरी एक सार्थक झालं. फक्त गृह उद्योग करा किंवा फक्तच घरातली कामं करा किंवा असं नाही, तर लेबर होणं. आणि आपण महिला आहोत तर आपण कसं व्हायचं, काही नाही. महिला तर तुम्ही गॅरेज पण चालवू शकता, तुम्ही लेबरही होऊ शकता आणि कुठल्याच कामासाठी मागे हटू शकत नाही तुम्ही. मला नेहमी असं वाटतं ना की आपण बोलून कधीच उत्तरं देऊ नयेत ह्या गोष्टीला. म्हणजे मी तर खूप मोठा इग्नोर मारते, मला तर काही फरकच नाही पडत. म्हणजे मला लोक काय बोलतील, लोक काय बोलणार, उद्या हा काय बोलेल तो काय बोलेल, ह्याने मला काही फरकच नाही पडत. मला नेहमी असं वाटतं की आपण करेक्ट वागतोय ना, बास तिथे विषय संपतो माझ्यासाठी. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आपल्या लाडक्या सन मराठी वाहिनीवरती नवीन मालिका येऊ घातल्याचं नाव आहे हुकुमाची राणी मी, आणि त्याची निर्माती एकुलती एक आपली हुकुमाची राणी माझ्यासोबत आहे इंडस्ट्रीतली. श्वेताताई कशी आहेस? मस्त. बरं, तुझ्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्ही साताऱ्यामध्ये आलोय आणि म्हणतो ना की साताऱ्याला फक्त निमित्त तुझंच असतं, तूच एकटी आहे जी बोलवतेस आणि म्हणून आम्ही साताऱ्यात येतो. तर आता पुन्हा एकदा सातारा का, म्हणजे पुन्हा का सातारा? मला माहितीये पण तरी माझ्यासाठी खरं तर फक्त सातारा असंच आहे. आणि तुला माहितीच आहे की मी सातारची आहे, त्यामुळे मला इथे सिरियल्स करायला खूप आवडतं. आणि सांगितल्याप्रमाणे की नेहमीच मला साताऱ्यातल्या लोकांना, इथल्या लोकल टॅलेंटना, इथल्या लोकांना रोजगार द्यायला खूप आवडतो. तर मला असं नेहमी वाटतं की कर्मभूमी तर म्हणजे काय आहेच मुंबई, आणि त्याच्यासाठी तर सगळं झालंच आहे. पण मग त्याच्यानंतर जन्मभूमीसाठी पण आपण काहीतरी करायला पाहिजे आणि प्रत्येकानेच असा थोडासा विचार करावा असं मला वाटतं. सो मी म्हटलं की असं आपण नेहमी म्हणतो की असं करायला हवं, तसं करायला हवं, पण कुणीतरी तरी पुढाकार करून ऍक्च्युली केलं पाहिजे. तर वन फाईन डे त्याची सुरुवात केली आणि लकीली सक्सेस मिळत गेलं आणि सगळ्या सिरियल्स हिट होत गेल्या. आणि त्याच्यामुळे सातारा आणि मग त्याच्यानंतर पुन्हा सातारा आणि पुन्हा सातारा, त्यामुळे प्रत्येक मालिका इथे यायला लागली. सातत्याने सातारा, सातत्याने सातारा, त्यामुळे मला त्याची मजा येते. बरं, तुझ्या मालिकांचं एक काहीतरी गुणवैशिष्ट्य असतं की काहीतरी एक लार्जर दॅन लाईफ होतच होतं. म्हणजे आपण आधीची उदाहरणं घेतली तर तू जे थेट तिकडे जाऊन शूट केला होतास आर्मी मधला सीन, ते उदाहरण आहे. किंवा इथे दादाच्या वेळेला तू पालखीचा जो काही मोठा एक घाट घातला होतास ते एक उदाहरण आहे. आता इथे काय असणार आहे? हुकुमाच्या राणीला काय असणार आहे? प्लॅन आहे की आहे? हुकुमाच्या राणीमध्ये पहिल्या एपिसोड पासून शेवटच्या एपिसोड पर्यंत आपण असे काही व्हिज्युअल्स दाखवणार आहोत. दरवेळेला आपण मालिकेमध्ये ऑफकोर्स बजेटच्या मुळे हे पॉसिबल होत नाही की आपण समजा फॅक्टरी म्हणतो तर ती फॅक्टरी दाखवणं होत नाही. मग ते कुठेतरी आपण एक छोटंसं ऑफिस शूट करतो आणि मग ते सगळं फक्त डायलॉग्समध्ये येतं, पण ते व्हिज्युअल्समध्ये येत नाही, लोकांना प्रॅक्टिकली दिसत नाही. तर मला नेहमी असं वाटतं की ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या दिसल्या पाहिजेत, तर त्याची मज्जा, तर ती बघण्याची मज्जा वेगळी आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रात जर का तू बघशील तर MIDC हा एरिया इतका मोठा आहे सगळीकडे, आणि प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये प्रत्येक जिल्ह्यात MIDC आहे. कोल्हापूर MIDC आहे, कराड MIDC आहे, कराड तालुका आहे तरी तिथे मोठी MIDC आहे, सातारा MIDC आहे. तर सगळीकडे महिला कामगार आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की महिला कामगार ही आपली हिरोईन जर असेल तर, आणि मग त्या फॅक्टरीज आपल्याला दाखवता येतील किंवा हे जग अजूनही कुणी एक्सप्लोर केलेलं नाही, तर मग नवीन काहीतरी काय करायचं. तर मग मी ह्यावेळेला असा विचार केला, जसा आर्मीचा ह्याच्या आधी विचार केला होता, किंवा आम्ही बसलो, आम्ही निघालो आणि मग हा ड्रायव्हर आला, अरे असं कसं काय तुम्ही, नाही का. आणि ते आमच्या ड्रायव्हरला इतकं बोलायला लागला आणि जवळजवळ त्याच्या अंगावर धावून गेला. असल्या गोष्टी मी नाही सहन करू शकत. मग मी खाली उतरून जे काही उत्तर दिलंय मी नाही सांगू शकत नॅशनल टेलिव्हिजन, पण तुम्ही समजूनच घ्या. तुझ्या नजरेतच दिसलं की तू काय, म्हणजे त्या माणसाचं पाणी पाणी झालं असं. तो ड्रायव्हर एका साईडला राहिला ज्याच्यावर तो बोलत होता, मीच इतकी नडले होते ना. मी म्हटलं नथिंग डुईंग. तो तिथे होता ना उभा, त्याला त्याचं काम प्रिय आहे, तो त्याच्या कामासाठी त्या वेळेला तिथे तत्पर आहे. तुम्ही होतात का? तुम्ही नव्हता.
मग तुम्ही का चिडचिड करताय आणि का त्याला उगाचच तुम्ही बोलताय? जो काम करतोय त्याला आपण का बोलायचं जेव्हा तुम्ही काम करत नाही आहात? ह्या गोष्टी मला नाही पटत आणि मग ह्या गोष्टींनी मला खूप राग येतो. आपण मिसेस मुख्यमंत्री पण केली होती, तर त्यावेळेलाही आपण तो विचार केला की आपण पॉलिटिकल बॅकग्राऊंडवर काहीतरी करूया. तसं ह्यावेळेला मला असं वाटलं की आपण फॅक्टरीजच्या बॅकग्राऊंडवर किंवा कामगारांसाठी काहीतरी करूयात, त्यामुळे म्हणून हा थॉट आला. पण असं वेगवेगळी क्षेत्र आहेत जी मालिकांमधनं तू दाखवण्याचा सातत्याने प्रयत्न करते, म्हणजे नेहमी जे काही दाखवतं त्या धाटणीच्या पलीकडे जाऊन काहीतरी दाखवण्याचा तुझा प्रयत्न असतो. आणि मगाशी बोलता बोलता तुझ्याकडूनच कळलं की तुझं हे बॅकग्राऊंड आहे फॅक्टरीचं, तुझी आई आणि तिथून झालेला हा प्रवास. तर आम्हाला हे विचारायचंय की फॅक्टरी म्हटलं की, कारण आम्ही आज पहिल्यांदा तुझ्या निमित्ताने आलो म्हणून फॅक्टरी पाहिली, पण तुझ्या अगदीच जिव्हाळ्याचा किंवा जवळचा विषय. तर फॅक्टरी म्हटल्यानंतर कुठल्या कोअर मेमरीज आहेत ज्या मनाच्या कप्प्याशी खूप जवळ आहेत? काय काय आठवतं, काय डोळ्यासमोर येतं? ऍक्च्युली तुला खरं सांगू का, म्हणजे याच्या फॅक्टरीशी रिलेटेड काही नाही, पण आम्हाला फॅक्टरीत खेळलेली लपाछुपी आठवते. सगळे आम्ही मित्रमैत्रिणी, मग मागे काही झाडं लावलेली असायची, मग ती झाडं बघायची असायची, किंवा मशीन्स बघायला खूप मजा यायची. म्हणजे असं वाटायचं की बापरे ही मशीन कशी चालते, मग त्याची उत्सुकता, मग ते तासन तास ती मशीन तेच काम करायची, पण आम्ही इतक्या उत्सुकतेने आणि इतक्या कुतूहलाने बघत राहायचो की ते एका वेळेला टरेट मशीन असतं तर ते एका वेळेलाच कसे काय तेवढे असे तुकडे पडतात, मग ते करेक्ट कसे पडतात, मग ती मेटलची शीट आत कशी जाते. त्यामुळे ह्या गोष्टीची ना खूप उत्सुकता असायची प्रत्येक वेळेला. बरं, माझे इतके मित्रमैत्रिणी आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सच्या फॅक्टरीज आहेत. जसं माझा एक मित्र आहे त्याची चीजची फॅक्टरी आहे, एक माझा मित्र आहे त्याची चॉकलेटची फॅक्टरी आहे. तर चॉकलेटची फॅक्टरी म्हणजे आपण युजली नाही का लग्नांमध्ये रिसेप्शन मध्ये जाऊन बघतो ना, तसं जो छोटासा असा फाउंटन लावलेला असो बघ बुफे काउंटरला, तर तसा असा माझ्यापेक्षा असा उंच फाउंटन जर बघितला तर कशी मज्जा येईल. म्हणजे ऍक्च्युली स्वप्न नगरीत गेल्यासारखं वाटतं की असं वाटतं ना आंघोळीला जावं त्या फाउंटनच्या खाली चॉकलेटच्या. तर इतकं अशा सगळ्या मेमरीज खूप आहेत. म्हणजे तर चॉकलेट फॅक्टरी खरं आमची नव्हती, पण त्या फॅक्टरीत जाताना इतकी मजा यायची की असं वाटायचं अरे वा वा. तर ह्या सगळ्या माझ्या लहानपणीच्या मेमरीज आहेत. आणि ऑफकोर्स मशीन्सच्या बाबतीत उत्सुकता. बरं, आम्ही प्रोमो मध्ये पाहिलं की ही जी राणी आहे ती हुकुमाची राणी नाव असलं तरी सुद्धा ती कायद्यानुसार हुकूम न मानणारी आणि कायद्यानुसार चालणारी अशी आहे. आणि काय म्हणतो की एखाद्याची हुकुमशाही तोडून माणुसकीला प्राधान्य देणारी आहे. तो म्हणतो ना की तिच्यात ती एक हिंमत आहे की प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची. आणि ज्या स्त्री शक्तीविषयी तू म्हणालीस की तुला ते दाखवायचंय, तर मला तुला पर्सनली विचारायचंय की एक प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ठामपणे उभं राहणं याला गट्स लागतात. आणि तू अभिनय क्षेत्राच्या जोडीने हे निर्माती होणं ह्याला सुद्धा गट्स लागले असतील. सो ते त्याविषयी मला ऐकायला आवडेल की ते एक मोठं पाऊल किंवा या व्यतिरिक्त काय आहे की जे तुला सांगायला आवडेल की मी असा एक वेगळा स्टँड घेतला. मी तुला खरं सांगू का, म्हणजे हुकुमा असं आपण पत्त्यांमध्ये बघायला गेलो तर पत्त्यांमध्ये सगळ्यात सर्वश्रेष्ठ काय तर हुकुम आहे. तर हुकुमाचं पान हे खूप सर्वश्रेष्ठ. तसंच आपल्या आयुष्यात पण आहे ना की एक काहीतरी असा एक हुकुमाचा माणूस असतो आणि तो माणूस येतो आणि त्या सगळ्या गोष्टी बदलतात आपल्या आयुष्यात. तसं माझ्या आईमुळे तिच्यावर आलेल्या परिस्थितीमुळे खरं गोष्टी सगळ्या बदलल्या, कारण माझे वडील गेले आणि तिला उभं राहावं लागलं. पण आम्हाला त्या सगळ्या गोष्टी इतकं शिकवून गेल्या ना की आम्ही तिला पाहिलं की काय होतीस तू, काय झालीस तू वालं, आणि आमच्या समोर ती सगळी झालेली कलाटणी आम्ही पाहिलेली आहे, मी आणि माझ्या भावाने. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की माझ्या आयुष्यातली हुकुमाची राणी ती आहे. आणि तिच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करत असताना आता मला लोक कुठेतरी ते हुकुमाच्या राणीशी रिलेट करतात, किंवा आता सगळेजण म्हणतात अरे वा वा स्वतःसारखाच शो काढलास, असं जर मला म्हणाले कोणीतरी, मग मला आतून असं बरं वाटतं अरे वा वा अच्छा. म्हणजे मला आधी माझ्या आईविषयी असं वाटत होतं, पण आता लोकांना जर माझ्याविषयी तसं वाटतंय तर काहीतरी अचीव्ह केलं असं वाटतं. आणखीन एक गोष्ट म्हणजे हा शो काढण्यामागचा उद्देश की आजही स्टॅटिस्टिक्स जर बघायला गेलो आपण तर 9% महिला कामगार आहेत फक्त आणि 91% पुरुष कामगार आहेत आजही. तर मला असं वाटतं ही टक्केवारी महाराष्ट्रात तरी निदान आपण जर का बदलू शकलो या शोमुळे, तरी पण मला असं वाटेल की चला आपल्या शो केल्याचं काहीतरी एक सार्थक झालं. तर ती टक्केवारी बदलली पाहिजे.
फक्त गृह उद्योग करा किंवा फक्तच घरातली कामं करा किंवा असं नाही, तर लेबर होणं. आणि आपण महिला आहोत तर आपण कसं व्हायचं, काही नाही. महिला तर तुम्ही गॅरेज पण चालवू शकता, तुम्ही लेबरही होऊ शकता आणि कुठल्याच कामासाठी मागे हटू शकत नाही तुम्ही. त्यामुळे ते 9% प्रमाण काही करून वाढलं गेलं पाहिजे. तर आता तुझे 9% म्हणालीस, तर आपल्याकडे बऱ्याच टक्क्यांमध्ये अशी माणसं आहेत जी सतत डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली विमेन असं करून जे डिव्होर्सला जातात, किंवा गमतीत असू दे किंवा अगदी सिरियसली असू दे, तर त्या वेळेला काय वाटतं तुला, किंवा त्याकडे तू कसं पाहतेस? कारण की जसं की तू आता मला नेहमी असं वाटतं ना की आपण बोलून कधीच उत्तरं देऊ नयेत ह्या गोष्टीला. म्हणजे मी तर खूप मोठा इग्नोर मारते, मला तर काही फरकच नाही पडत. म्हणजे मला लोक काय बोलतील, लोक काय बोलणार, उद्या हा काय बोलेल, तो काय बोलेल, ह्याने मला काही फरकच नाही पडत. मला नेहमी असं वाटतं की आपण करेक्ट वागतोय ना, बास, तिथे विषय संपतो माझ्यासाठी. सगळ्या गोष्टी मग बाजूला राहतात. त्यामुळे मी खूप माझ्या आयुष्यात डिसिप्लिन आणि माझ्या आयुष्यात मी खूप करेक्ट वागण्याचा प्रयत्न करते. आपल्याकडनं कोणाला हर्ट नाही झालं पाहिजे. सतत 24 तास आपण काही ना काहीतरी एक चांगलं काम करत राहिलं पाहिजे, काहीतरी चांगलं काम आपण आपल्याकडनं सतत होत गेलं पाहिजे. मग बाकी सगळ्या गोष्टी आपोआप फॉलो होतात. मग ते बोलणाऱ्यांची तोंड आपोआपच बंद होतात. त्यामुळे आपण बोलून उत्तर देणं हे मला पटत नाही. मला असं वाटतं आपण आपल्या कर्तृत्वात नाही ते द्यावं. बरं, आपला जो इंद्रजित आहे तो शीघ्रकोपी असू शकतो असा बाई माझा अंदाज आहे. माहिती नाही, कॅरेक्टर हळूहळू बिल्डअप होत जातं, आपल्याला माहित नाही पुढे काय. पण आम्ही प्रोमोमधनं पाहिलं तर बाबा थोडासा खाष्ट, थोडासा रागीट असा दिसतो, नाकावर राग असलेला माणूस असतो तसा. तर मला तुला विचारायला आवडेल की अशी कुठली गोष्ट आहे की ज्यानी तुझ्यामधला एखादा इंद्रजित जागा होत असेल, की तुला पटकन राग येतो, अशी कुठली गोष्ट आहे डोक्यात तिडीक जाते? मला असं पटकन माझ्या समोर काहीतरी असा अन्याय होताना दिसला तर माझ्या डोक्यात तिडीक जाते 100%. म्हणजे आता खूप रिसेंट गोष्ट सांगते मी तुला. उबरसाठी मी थांबले होते पुणे एअरपोर्टला. तर युजली माझी गाडी येते मला पिकअप करायला, पण त्या दिवशी नव्हती. माझा ड्रायव्हर सुट्टीवर होता आणि आम्ही त्या उबरच्या इथे आलो तर लाईनमध्ये लागण्यासाठी किंवा असं सगळं. तर त्या लाईनमध्ये ना ते तो माणूसच नव्हता. मे बी तो कुठेतरी गेला असेल आजूबाजूला, तो ड्रायव्हर किंवा काय. मग मागच्या गाडीत पुढे आली, कारण तो ड्रायव्हर बिचारा वाट बघत होता त्याच्या टर्नसाठी. तो गाडीत बसला होता, तो पुढे आला, मी त्याच्या आम्ही बसलो, आम्ही निघालो आणि मग हा ड्रायव्हर आला. अरे असं कसं काय तुम्ही, नाही का. आणि ते आमच्या ड्रायव्हरला इतकं बोलायला लागला आणि जवळजवळ त्याच्या अंगावर धावून गेला. असल्या गोष्टी मी नाही सहन करू शकत. मग मी खाली उतरून जे काही उत्तर दिलंय मी नाही सांगू शकत नॅशनल टेलिव्हिजन, पण तुम्ही समजूनच घ्या. तुझ्या नजरेतच दिसलं की तू काय, म्हणजे त्या माणसाचं पाणी पाणी झालं असं. तो ड्रायव्हर एका साईडला राहिला ज्याच्यावर तो बोलत होता. मीच इतकी नटले होते ना. मी म्हटलं नथिंग डुईंग. तो तिथे होता ना उभा, त्याला त्याचं काम प्रिय आहे, तो त्याच्या कामासाठी त्या वेळेला तिथे तत्पर आहे. तुम्ही होतात का? तुम्ही नव्हता. मग तुम्ही का चिडचिड करताय आणि का त्याला उगाचच तुम्ही बोलताय? जो काम करतोय त्याला आपण का बोलायचं जेव्हा तुम्ही काम करत नाही आहात? ह्या गोष्टी मला नाही पटत आणि मग ह्या गोष्टींनी मला खूप राग येतो. बरं, गेल्या वेळेला आपण गप्पा मारल्या होत्या दादाच्या निमित्ताने, तेव्हा तू सांगितलं होतंस की माझं हे कॅरेक्टर फिक्स होतं, हाच व्यक्ती करणार, हाच कलाकार करणार, हे फिक्स होतं. तर या बाबतीत ना मला एक कळलं की तुझ्या डोक्यामध्ये ती एक क्लिअर असतेस तू की मला हा हवाय किंवा हाच. तर आता ह्या कास्टिंगच्या बाबतीत मला विचारायला आवडेल की कुठे लॉक केलंस या दोघांना की मला हे हवे आहेत, किंवा त्यांच्या जीवावर जाणार आहे? ऍब्सोल्युटली. मला ना म्हणजे माझ्या डोक्यात क्लिअर होतं हे, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर हे विजन होतं ऑफकोर्स की मला अशी राणी पाहिजे किंवा मला असा इंद्रा हवा आहे. पण ना मला आत्ता ह्या एज ग्रुपमध्ये, म्हणजे ललित प्रभाकर नंतर मला आत्ता असं कोणी दिसत नव्हतं की ह्या एज ग्रुपमध्ये आत्ता कोण मालिका करणारा हिरो. त्यामुळे आम्ही खूप शोधत होतो की कोण मिळेल, कसा मिळेल, कुठे मिळेल. मग एक हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम करणारा एक मुलगा मला सापडला आणि जेव्हा त्याचं पहिलं ऑडिशन माझ्या समोर आलं त्यावेळेला मला ते खूप इम्प्रेसिव्ह वाटलं आणि मला असं वाटलं की ह्याच्यामध्ये इंद्र आहे 100%. आणि जेव्हा मी त्याला भेटले त्यावेळेला मला असं कळलं की हा खूप, आपल्याला बोलल्यानंतर पण कळतं ना माणसाबरोबर, तर तो खरोखर पण तसा आहे. अर्थात तो इतका चिडका नाहीये, ते त्याला आता ऑफकोर्स ऍक्टिंग करावी लागते, पण बेसिक डिसिप्लिन त्याच्यामध्ये आहे, इंटेलिजंट आहे, दिसायला खूप देखणं आहे. तर ह्या काही इंद्राच्या क्वालिटीज ह्या त्याच्यामध्ये खूप इनबिल्ट होत्या. म्हणजे खूप पोलाईट, खूप असा करेक्ट माणूस वाला जो आहे, जसा इव्हेंच्युअली आपला हिरो होणार राणीकडे आल्यानंतर,
तर तो वाला इंद्र मला त्याच्यामध्ये दिसला आणि मग मला असं वाटलं की आय थिंक ही इज द वन. आणि राणी तर तू मी तुला मगाशी म्हणाले तसं की संकटाला बत्तीशी दाखवणारी मला राणी हवी होती. तर खरं तर तिचे दात असे वाकडे तिकडे आहेत, म्हणजे माझा पण एक दात असा वाकडा आहे कुठेतरी. हो, तर मला नेहमी असं वाटतं की काय हा दात वगैरे, पण ऍक्च्युली नंतर मला असं कळलं की पण लोकांना असे काहीतरी खूप सेट पॅटर्न नसलेले दात पण आवडतात. पण ती जेव्हा हसायची ना, ती जेव्हा हसली ना, तर मला असं वाटलं बाबा एवढी अशी अनऑर्गनाइज्ड बत्तीशी आपल्याला पाहिजे. तर तिच्या स्माईलवरती पण मला वाटलं तिचा लाईव्हलीनेस. आणि अगेन तेच झालं की तिची ऑडिशन पाहिल्यानंतर, मग तिला भेटल्यानंतर आय वॉज व्हेरी शुअर की आय थिंक ही ती राणी आहे. आणि आता ही हुकुमाची राणी तयार झाली आहे सगळ्यांवरती राज्य करायला. 100%. त्यामुळे तुला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि जे तुझे लाडके प्रेक्षक आहेत की जी तुझी मालिका आवर्जून पाहतात, मला वाटतं त्यांना तुझ्या हस्ते एक आव्हान व्हायला हवं. 100%. सो प्लीज 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 पाहायला विसरू नका. 21 एप्रिल पासून रोज संध्याकाळी 7 वाजता हुकुमाची राणी ही फक्त आपल्या लाडक्या सन मराठीवर.